जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। आपल्या गावची मूर्तीची स्थापना बी झाली आणि यात्रा बी झाली। मग चालू होती इकडे मोडमाळ करणी, या हवनाच्या इटा काढून त्या इटावाल्याच्या ऑफिस देण्या होत्या। मग काही दिल्या बो इटा आणि निघाल्या मग इकडे दोन्ही यासाठी। त्या बामणबुवाचं गहू आणि तांदूळ होते, ते बामणबुवा म्हणत मा घरीच घेऊन जा तुम्ही, मी काही येत नाही आता। मग चालेल बुवा, बामणबुवा लोणीचे होते आपले वैभव महाराज। मग काय निघाल्या मग 320च्या स्पीडनं जायचं गहूनं तांदूळ द्यासाठी। आले बोलवणीत, बामणबुवाचं घर काही माहीत बी नव्हतं। मग काय आले विचारत तिकडे, ह्या बोवाले बी विचारले इकडे का बा घर कुकडे बामणबुवाचं, ते म्हणे शेजारचं आहे भाऊ। मग काय आले शेजारी, उतारल्या पुतळ्या आणि निघाल्या मग परत लोणी घरी जायसाठी। बामणबुवा काही घरी नव्हते, मग पुतळ्या तरीच ठेवल्या बाहेर आणि निघाल्या मग घरी यासाठी। आले बो गावात नाही बोरडी उभे होते, यायचे तोंड आले तसं वाटे कसं अंग बिन धुवायला येईना, बोरसायला जाय पुरे। मग काय आले इकडे 2-3 भांडे राहिले होते कालचे, ते म्हटलं घसून घेऊ। हा भाऊ म्हणे मी नाही घसत बो, तू घस। हा म्हणे पाय नाही यार, भांडेच घसत नाही, एक भांडा बी घसत नाही आहे। म्हटलं हा तो तर काही घसणार नाही, तू घस म्हटलं। मग काय घेतलं भाऊने भांडं घशाले, एकट्यानंच घसलं मग पुरा बायकोनं। म्हटलं वा यार, मस्त चांगलंच घसतो तू, चांगली सवय आहे म्हटलं तुला घरी भांडे घसायची। काय झाले भांडे घसणे, घरी आराम केला ना आले बो संध्याकाळच्या वक्ती 6 वाजता आरतीसाठी मंदिरात। 6 वाजेचा टाईम आहे आरतीचा। काय चला म्हटलं आरती गिरती करू। आले इकडे मंदिरात आणि हे भाऊ तर काचेच लोभांच्या टोयत आहे। म्हटलं झालंच नाही का रे, म्हणे हा होते ना। मग काय पाहिलं ते भाऊ काय गोष्टी करत होते काय माहीत, म्हटलं चला बादमध्ये करता गोष्टी। चालू झाली व आरती, पहिली आरती गणपतीची केली आणि मग दत्तगुरूची सुरू केली। हा म्हणे आम्हाला बी घेऊन गे इकडे, म्हटलं हा भाऊ द्या। मग काय भाऊ झाली आरती, प्रसाद घेतला ना आले इकडे मंदिराच्या खाली। हा भाऊ असा चालत होता, म्हटलं वायर एकदम हिरोज दिसतो होता, पुढे चालून पिक्चरात काम करतो। तर सरमून गेला भाऊ, म्हण नाही भाऊ मी नाही करत, जाऊ दे। चला मग आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला आमच्या गावचा हिरो आवडला असेल तर लाईक बी करून घ्या मग व्हिडिओ।